आजचा दैनिक मन्ना. प्रेज द लॉर्ड. नवा दिवस नवी आशेमध्ये मी आपले सर्वांचं स्वागत करते. आजचं वचन घेऊन वाचूया. उपदेशक 7:14. संपतकाली आनंद कर, विपत्काली विवेकाने वाग, कारण मनुष्याच्या मागे काय होईल हे त्याला कळू नये, म्हणून देवाने सुखदुःखे शेजारी शेजारी ठेविले आहेत. ह्या वचनाचा अर्थ असा की संपतकाली आनंद कर, तुझ्या सुखाच्या दिवसात तू आनंद कर. विपत्तकाली विवेकाने वाग, म्हणजेच की आपण सुखामध्ये परमेश्वराला खूप वेळा विसरून जातो. की आपल्या जीवनात जर आनंद आलाय कुठला, तर आपण परमेश्वराचे धन्यवाद करणं विसरून जातो, किंवा त्याला महिमा देणं विसरून जातो, त्याला वेळ देणं विसरून जातो. तर असं न करता आपल्याला त्याला पहिला स्थान देणं गरजेचं आहे. आणि दुःखात आपण त्याला आठवत बसतो, आपण रडून आपले अश्रू वाहून आपण प्रार्थना करतो की माझ्यासोबत हे झालं ते झालं, पण सुखात आपण त्याला विसरून गेलेलो असतो संपूर्ण. तर तसं न करता इकडे काय सांगितलं आहे की जेव्हा तुझ्या जीवनात कुठलं सुख येतं तेव्हा देखील तू आनंद, म्हणजे त्या सुखामध्ये तू आनंद राहाच, पण जेव्हा दुःख येतं तेव्हा हे आठव की मी म्हणजे परमेश्वरच आहे त्यातून तुला बाहेर काढणारा. परमेश्वर त्यावेळी कृती करत असतो की तुला त्या दुःखातून कसं बाहेर काढायचं. तर परमेश्वरावर आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावर जर आपला संपूर्ण विश्वास असला की तो करणार, त्याच्या वेळेत तो करणार, तर तो आपल्याला असं सोडणारा नाही आहे तो परमेश्वर. आपले एक वेळ आपल्याला आईवडील आपल्याला सोडून देतील. आपली आई एक वेळी म्हणजे आपल्याला 9 महिने आपल्याला ती पोटाचा गोळा असा करून ती आपल्याला सांभाळते, ती देखील एक वेळी आपल्याला सोडून देईल. पण परमेश्वर आपल्याला सोडणार नाही. तो बघतो आपल्याला, निरंतर आपल्याला बघत असतो. तो आपण काय करतो काय नाही त्याच्या डोळे समोर आहे. आपण तो आपल्याला कठपुतलीसारखा सांभाळणारा परमेश्वर आहे. त्याच्या नावाची महिमा आपण करायला हवी. तो जे काही आपल्या जीवनात करतो त्याचे धन्यवाद करणं खूप गरजेचं आहे. आणि काय दिलेलं आहे, काय होईल हे त्याला कळू नये, म्हणून देवाने सुख दुःखे शेजारी शेजारी ठेवलेले आहेत. त्याला आपल्या जीवनामध्ये कधी काय होणार आहे आपल्याला माहीत नसतं, काहीच माहीत नसतं. तर परमेश्वरावर आपल्याला संपूर्ण अवलंबून असणं गरजेचं आहे. निर्भल परमेश्वरावर राहायचं आहे की परमेश्वरा, मला माहीत नाही माझ्या जीवनात काय चाललं आणि काय होणार आहे, तर तू मला चालव, मला म्हणजे तुझ्या वचनानुसार चालव, कारण की मी हे वचनानुसार पण चालत नाही आहे. खूप वेळा मी भटकत आहे, वचनाद्वारे चालायचं बघते, तर माझं मन बदलतं, तर माझं मन होत नाही कधी ह्याच्यानुसार चालावं. तर असं न करता तू मला शिकव ह्याच्यानुसार कसं चालायचं आहे. ही अशी प्रार्थना आपण आपल्या परमेश्वरासमोर ठेवायची आहे. तो नक्की आपली मदत करणार. आपल्याला आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपण कसं वाढायचं हे देखील तो आपल्याला सांगणार, आपली सामर्थ्य वाढवणार. परमेश्वराजवळ आपले हर एक प्रॉब्लेम्सला ठेवले की नक्की तो आपल्याला त्याचे हल सांगणार, पण त्याच्या वेळेनुसारच आपल्याला त्याचं उत्तर तो देणार. कारण की त्याला माहिती आहे कुठली वेळ कधी आपल्यावर येणार आहे आणि कधी त्याला काय करायचं हे त्याला देखील माहिती आहे. कारण की आपण जे आपल्याबद्दल विचार करतो त्याच्यात दुग्ण, म्हणजे त्याच्या जास्त विचार, चांगला विचार तो आपल्याबद्दल करतो. त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे संपूर्ण, तो नक्की कार्य करणार. ह्या वचनाला घेऊन आपण प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती परमेश्वरा, धन्यवाद तुझे की ह्या वचनाला तू आमच्या समोर ठेवलास, त्यासाठी धन्यवाद. मला तू मोका दिलास, मला तू ह्या वचनाला सांगायसाठी परमेश्वर उभं केलंस इकडे, त्यासाठी मी धन्यवाद करते राजा. की परमेश्वरा, ह्या वचनाला ऐकणारा प्रत्येक व्यक्ती आशिषित व्हावे असं मी प्रार्थना करते राजा. ह्या वचनामध्ये सांगितलं आहे आमच्यामध्ये संयम असावा आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही कार्याला करतो परमेश्वरा पहिले तुला स्थान द्यावे असं इथं दिलेलं आहे. परमेश्वर, आम्ही आमच्या आत्मिक जीवनामध्ये खूप जास्त कमजोर आहोत राजा. तू आम्हाला आत्मिक शक्ती दे परमेश्वरा, की आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रार्थनामध्ये अजून जास्त ताकद तू आम्हाला दे परमेश्वरा. आम्ही भटकतो परमेश्वरा, तुझ्या वचनामध्ये आम्ही चालत नाही. तुझ्या वचनाला ऐकतो पण एका कानाने सोडून देतो, त्याच्यानुसार चालणं आम्हाला तू शिकव राजा. परमेश्वरा, छोट्याशा प्रार्थनाला तू ऐक, कबूल कर माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.